राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असता या पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी आणि उमेदवारांच्या मुलाखती घेण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. आज आपण आहोत लातूर शहरातील प्रभाग 9 मध्ये. या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे फिरोज उर्फ टिल्लू शेख हे मैदानामध्ये आहेत. आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया की येणाऱ्या या निवडणुकीला आपण कसे सामोरे जाणार आहात. काय सांगाल फिरोजी, थोडं आपल्याबद्दल थोडं परिचय द्या. नमस्कार. मी फिरोज उर्फ टिल्लू शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्याक विभागाचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे. गेली 17-18 वर्ष झालं मी अजितदादा सोबत एकनिष्ठ होऊन पक्षाचं काम करतो आणि माझी अशी मागणी आहे की पक्षाने मला यावेळेस संधी द्यावी, कारण ती पक्षाने जर मला संधी दिली तर मी जनतेची सेवा करेन. संघटनात्मक कामे जे आपण केल्यात त्यामध्ये आपला योगदान किती राहिलेलं आहे आजपर्यंत? नक्कीच मी जे काम केलंय त्याचा माझ्याकडे संपूर्ण डाटा आहे आणि पक्षश्रेष्ठीने ते बघावे की बाबा पक्षाचं मी काम केलो की नाही केलो. सर्वप्रथम तिकीट देताना पक्षाला माझी अशी विनंती आहे की जे जुने आहेत आणि ज्या वेळेस अजितदादा आणि शरद पवार गट झाला होता त्या गटामध्ये आम्ही अजितदादा एक असे नेते आहेत की ते अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन जातात. ते कधी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष म्हणून अजितदादा संपूर्ण मुस्लिम समाजाला न्याय देतात. जसे की आमचे वरिष्ठ पातळीवरती नेते असेल त्यांनी सर्वप्रथम आमच्या जे माजी प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवाडी साहेब आहेत त्यांना आपल्या विधान परिषदवर घेऊन आमदार केलं. तर अजितदादा एक अशी शख्सियत आहे की ती कधी जातीवाद करत नाही. तर मला पक्षाला सांगायला इच्छितो असं की मी एक या प्रभागामध्ये 9 मध्ये मुस्लिम संख्या जास्त आहे आणि मी ग्राउंड लेवलवर काम केलेलं आहे पक्षाचा आणि पक्षाचा झेंडा अबाधित ठेवलेला आहे. तरी माझ्या पक्षश्रेष्ठींना अशी विनंती आहे की आपण माझा नक्कीच विचार करावा. पक्षाच्या कठीण काळामध्ये एखादं असं तुम्हाला उदाहरण देता येईल का, ज्यावेळेस तुम्ही पक्षाचा एक कठीण काळ होता आणि त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पक्षासोबत ठाम उभे राहिलात? बरोबर आहे. मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्याक शहराध्यक्ष होतो तेव्हा कार्यकर्ते भेट नव्हते. पक्षाचा असे कठीण काळ होता की कार्यकर्ते यायला तयार नव्हते. या कठीण काळामध्ये मी पक्षाचा अध्यक्ष झालो, माझी बॉडी तयार केलो. तसल्या काळामध्ये मी आंदोलने सर्व प्रकारचे कामे केलो. पक्ष जे आदेश देईल ते काम केलो मी. तर पक्षासोबत मी नक्कीच आज बी राहणार, उद्या बी राहणार. माझ्या रक्तात राष्ट्रवादी आहे. एवढं मी पक्षाला सांगू इच्छितो. पक्षाची जे आपली जे विचारधारा आहे ते आपल्यासाठी काय वाटते, त्याची कशी भूमिका आहे? मला असं वाटतं की पक्षासाठी जी खास करून मुस्लिम समाजासाठी पक्षाची विचारधारा नक्कीच चांगली आहे. वरचे पण नेते मी जेव्हा भेटतो अजितदादा असतील, सर्व जी मंत्रिमंडळ असतील, ते कदापि मुस्लिम समाजाविषयी कधी त्यांनी जातीवाद केला नाही आणि करणार पण नाही. माझी तर मुस्लिम समाजाला अशी विनंती आहे की लोक प्रचार करतात की बीजेपी सोबत आहेत, शिवसेनेसोबत आहेत, की अजितदादा गट म्हणजे हे बीजेपी आहे. बिलकुल नाही. अजितदादा ते स्वतंत्र आहेत आणि अजितदादा कधीही जातीवाद करत नाही. मुस्लिम समाजासाठी ते अर्ध्या रात्री एका कॉलवरती अजितदादा येतात. जसं उदाहरण सांगतो मी, विशाळ गडावर जे दंगल झाली होती. सर्वप्रथम जाणारा माझा नेता म्हणजे अजितदादा. तिथं जाऊन सर्व मुस्लिम समाजाला, सर्व समाजाला भेटून शांततेचं आवाहन केलं आणि आरोपींना पकडण्यासाठी सर्वात प्रथम जाणारा नेता म्हणजे अजितदादा पवार. मग पक्षाने जर या ठिकाणाहून तुम्हाला जर उमेदवारी नाही दिली, तर त्यावेळेस तुम्ही पक्षासोबत राहणार की काय करणार? नक्कीच मी पक्षासोबत राहू. कारण की माझे वरिष्ठ नेते जसे की इद्रिसभाई नायकवाडी असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष नाझर काझी साहेब असतील, वसीम बुरहान असतील, इब्राहिम सय्यद असतील, जे माझे पण वरिष्ठ आहेत, जसे नवाब मलिक साहेब, माझे जे सर्वात जवळचे नेते म्हणजे नवाब मलिक साहेब. त्यांचा मला आदेश आला की तुम्हाला जर तिकीट नाही भेटलं तुम्ही पक्षाचं काम करा. बिलकुल मी पक्षाचं काम करतो, पण पक्षांना मी अशी विनंती करतो, जर या लातूर शहरामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटांची खूप चांगलं वारं आहे. तर जास्तीत जास्त मला वाटतं की एक 25-30 सीट अजितदादा गटाची लागतील. तर मला पक्षाने कॉफमध्ये संधी द्यावी, मी अशी पक्षाला विनंती करतो. कॉफ नगरसेवक म्हणून मला घ्यावे. मी असं पक्षाला ठीक मागणी आहे. आता ठीक आहे, आपण निवडणुकीला सामोरे जाण्याची आपली पूर्ण तयारी आहे. अ, या प्रभागामध्ये अशा कोणत्या मोठ्या 3 समस्या आहेत तुम्हाला वाटतंय, की या प्रभागामध्ये जो कोणी आजपर्यंत कोणताही नगरसेवक तो सोडू शकला नाही? बघा, प्रभागामध्ये मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. मी नगरसेवक नसताना मी जनतेच्या इथल्या 9 नंबरच्या प्रत्येक, जसं की हमाल गल्लीचा कब्रस्तान असू द्या, नालीचा कचऱ्याचा प्रश्न. आज तुम्हाला जे रोडवर कचरा दिसतोय ना, मी जर नगरसेवक झालो तर तुम्हाला रोडवर कचऱ्याचा कण दिसणार नाही आणि नाली स्वच्छ राहतील, पाणी टाईम टू टाईम येईल. आणि सर्वात मोठा आमच्या वार्डातली एक मोठी समस्या म्हणजे ती खोरी गल्लीचा जो अल्पसंख्याक वसतिगृह आहे ना,
ते सर्वप्रथम मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. कारण काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने ते जाणून-बुजून काम थांबवलेलं आहे आणि ते अल्पसंख्याक वसतिगृहासाठी दिलेली जागा असताना त्याच्यावर वॉकिंग ट्रॅक करण्याचं काही महाधूर्त लोकांचा हा काम होता. तो पहिला प्रश्न मी झगडून अल्पसंख्याकसाठी आणि सर्व समाजासाठी मी काम करणार आहे. परंतु सर्वात मोठा जे अल्पसंख्याक वसतिगृहाचा प्रश्न आहे ते मी सोडवणार आहे. आपले एखादे असं काम तुम्ही सांगू शकाल का आपल्या वार्डामधील किंवा तुम्ही एखादे काम असे केलात, की ज्याच्यामुळे तुम्हाला जनता तुम्हाला साथ दिली? बिलकुल साहेब, मला विचारण्यापेक्षा जनतेला विचारा तुम्ही, की मी त्यांच्या कामाला येतो की नाही येतो. जनतेचे फोन आल्यानंतर मी कसं पाठपुरावा करतो कामाचा, काय नाही, लाईटीचा असू द्या, कचऱ्याचा असू द्या, पाण्याचा असू द्या, कोणताही असू द्या, पोलिस स्टेशनचा असू द्या, जनतेला मला विचारू नका. तुम्ही जनतेला विचारा, की टिल्लू शेख हे जनतेच्या प्रभाग क्रमांक 9च्या जनतेसाठी कामाला येतो की नाही येतो. तुम्ही जनतेला म्हणजे आतापर्यंत जे आपण नगरसेवक नसताना किंवा काही नसताना हे विचारा. कामे आपण केलात का? बिलकुल, बिलकुल. नगरसेवक नसताना मी ते काम करण्याची माझ्यात धमक आहे. जर जनतेला मला जनतेने मला जर डोक्यावर उचललं, तर नक्कीच जनतेसाठी ती फायदा असणार. 24 तास मी जनतेसाठी उपलब्ध असणार. असं नसणार, की नगरसेवक झाल्यानंतर मी 5 वर्षात वाढेल. याच्या पहिलेचे नगरसेवक होते. 5 वर्षात एकदाही तोंड दाखवले नाही जनतेला. मी असं का मी जनतेला आव्हान करतो, की तुमच्या लेकरासारखं, तुमच्या भावासारखं, तुमच्या मुलासारखं मी एक छोटा कार्यकर्ता आहे. प्रभाग क्रमांक 9च्या जनतेने जर मला आशीर्वाद दिली, तर साहेब मी जनतेच्या 5 वर्ष मी नाही गुत्तेदारी करणार, ना ठेकेदारी करणार, काही करणार नाही. माझ्या जनतेला न्याय देणार, जनतेसाठी 24 तास उपलब्ध राहणार. ही माझा शब्द आहे. तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. जर नाही केलो जर मी जनतेसाठी कामाला नाही आलो, तर मला काही करू प्रभाग क्रमांक जी जनता जी सजा देईल मी ती कबूल करतो. अच्छा. तर हा जो प्रभाग क्रमांक आहे तो अल्पसंख्याक बहुल प्रभाग क्रमांक आहे. तर एखादी अशी योजना तुम्हाला अल्पसंख्याकांसाठी सांगता येईल का? काय? म्हणजे खूप योजना आहेत जसे की आता मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आहे. ती खूप फॉर्म मी जनतेच्या इथले भरलेले आहेत आणि काही पण योजना असू द्या सरकारी जसं की बांधकाम मजूरची योजना असेल, हे असेल मी जनतेला भरण्यासाठी सहकार्य करतो. तहसीलचा असू द्या, काही काम असू द्या, मी जनतेसाठी जनतेने मला जे बी काम सांगितलं त्या कामासाठी मी उपलब्ध असतो. आणि जर नगरसेवक झालो, तर जनतेला मला सांगण्याची गरज नाही. मला सगळं परिचित आहे. मी इथंच लहानाचं मोठं झालेलो आहे. मला कुणाची जागा सांगायची जरूरत नाही. 24 तास मी इथंच राहणार, जनतेच्या सेवेसाठी. जर आपल्याला जर समजा पक्षाने तिकीट जर दिली, तर बूथ स्तरावर आपली कशी पकड असेल? कार्यकर्ते आहेत का? बिलकुल, बिलकुल, बिलकुल. कार्यकर्ते आहेत, माझे चाहनेवाले आहेत, सगळे आहेत. मी सगळी यंत्रणा लावण्याची माझ्यामध्ये धमक आहे आणि बिलकुल बूथ तुम्ही म्हणत आहे, बूथचा असू द्या, कोणताही विषय असू द्या. आज प्रभाग क्रमांक 9च्या जनतेला योग्य व्यक्ती भेटत नाही आणि प्रभाग क्रमांक 9च्या जनतेमध्ये खूप रोष आहे पहिल्याच्या नगरसेवकाविरोधात. जर मला ते जर पक्षाने संधी दिली, जर समजा कसल्याही प्रकारची मला पक्षाने जर थांबण्याची संधी दिली, तर मी पक्षाला सोन्याचे दिवस आणू शकतो. पक्षाचा जर आदेश जर असेल, एखादा पक्षाचा आणि तो तुमच्या जर मनाचा विरोध असेल, मनाने, हं. तर तुम्ही कोणत्या निर्णयाकडे तुम्ही अधिक बघा, हे कसं आहे माहिती आहे का, आता जुना कार्यकर्ता असल्यामुळे राष्ट्रवादीचा माझी पण इच्छा आहे. समजा माझी परिस्थिती पैशाच्या बाबतीत कमी जरी असली, तर मी काय म्हणतो पक्षाला, की आजकाल सर्व पैशामुळे होत नाही. काय माणसाचे कामं, गुण पण बघावं लागतं. आजकाल लोकाला काम करणारा माणूस पाहिजे. पैसेवाला माणूस असला आणि जनतेनं नगरसेवक झालं, XYZ उदाहरण देतो कोणतं. 5 वर्ष त्यानं तुमचा फोन उचलत नाही हो साहेब. 5 वर्ष तुम्हाला भेटत नाही. अब्जोपती माणसाला जर निवडून दिलं, तर त्याला काय जरूरत आहे का? उगा नावाला प्रेस्टिजला नगरसेवक म्हणून. पण मी तसं नाही. मी जनतेच्या कामासाठी होणारा माणूस आहे. जनतेचं काम करण्यासाठी मी धडपडणारा माणूस आहे. पक्ष वाढीसाठी तुम्ही तुमची काय योजना? बिलकुल पक्ष वाढवण्यासाठी मी बिलकुल अहोरात्र झटणार आहे पक्षासाठी. आता 17-18 वर्ष झालं मी पक्ष वाढवण्यासाठीच काम करतो ना साहेब. माझा अध्यक्ष असताना कामकाज बघा तुम्ही. आता मी प्रदेशवर आहे. पक्षासाठी मी सर्वप्रथम करायला तयार आहे. पक्ष नगरसेवक झालो तर मी पक्ष वाढवणार मी. नक्कीच पक्ष वाढवणार. पक्ष आता यापुढे अजितदादाचा दबदबा असणार महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे लातूरमध्ये अजितदादा गटाला चांगलं ताकद भेटणार एवढं मी विश्वास देतो आपल्याला. तर निवडणुका म्हटल्यानंतर खर्च वगैरे येतोच. हां. तर त्या खर्चाची आणि आपल्या प्रचाराची रणनीती कशी आहे? बिलकुल रणनीती मी माझ्या परीने जेवढं शक्य होतं आणि ते चांगल्यात चांगल्या प्रकारे निवडणुकीची रणनीती म्हणा, खर्च म्हणा करण्यास मी तयार आहे. टिल्लूजी येणाऱ्या काळासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्यातर्फे सुद्धा. तर हे होते फिरोज उर्फ टिल्लू शेख जे की तिच्या सेवेसाठी ते आपल्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन एक सोबत मोमीन हारून, लेटेस्ट न्यूज इंडिया, लातूर.